भाजी कुठलीही असो, करायला एकदम सोपी, झटपट होणारी आणि कमीत कमी वेळेमध्ये एकदम चवीला मस्त होईल अशी भाजी असेल तर बनवायचा, खायचा कधीच कंटाळा येत नाही. तर आज आपण बनवत आहोत वाटण न करता गवारीची रस्सा भाजी. एकदम झटपट अशी होईल. तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे गवार. तर पाव किलो गवार इथे घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी ही निवडून घेतलेली आहे. दोन्ही साईडची गवारीची टोकं काढलेली आहेत, शिरा काढलेल्या आहेत. त्यानंतर हाताने तसे तुकडे करून घेतलेले आहेत. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यातच ठेवली आहे, म्हणजे गवार कशी अशी ताजी टवटवीत अशी होते. बरेच जण शॉर्टकट म्हणून सुरीने ही गवार कट करतात, तर तसं न करता हाताने जसे हे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे चव चांगली लागते आणि जीवनसत्वही त्यातली नाहीशी होत नाही. त्यानंतर इथे 1 चमचा तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. गवारीमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि गवार जे आहे ना आधी आपल्याला तेलावर परतून घ्यायचे. गवार कढईत टाकल्या लगेच वरून झाकण ठेवायचं आहे. त्यामुळे काय होईल, तेलाचे जे काही शिंतोडे आहेत ना ते उडणार नाही. मग 1 ते 1.5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि मग गवार आधीमध्ये अशी सारखी परतवून घ्यायची आहे. तेलावर परतून घेतल्यामुळे गवार जी आहे ना चवीला छान लागते आणि एकदम मऊसूद अशी शिजली जाते. 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर अशी परतून घ्यायची आहे. हळूहळू गवारीचा कलर जो आहे ना परतल्यामुळे बदल झालेला आपल्याला दिसत आहे. एकदम हिरवागार कलर असा गवारीला आलेला आहे. तेलावर चांगली परतल्यामुळे चवही खूप चांगली लागते. तर परतून झालेली आहे एका प्लेटमध्ये आपण ही काढून घेत आहोत आणि त्याच कढईमध्ये पुन्हा 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात आधी फोडणी घालूया. जिरे टाकलेली आहे, मोहरी टाकलेली आहे. दोन्ही चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. तर कांदा आपल्याला आता परतून घ्यायचा. वाटण न करता रस्सा भाजी बनवत आहोत, त्याच्यामुळे कांदा जो आहे ना एकदम बारीक कापलेला असावा. सुरीने जमत असेल तर सुरीने बारीक कापून घेऊ शकता किंवा सगळ्यात सोपी मेथड म्हणजे चॉपर असेल तर चॉपरने बारीक करायचं, पाहिजे तेवढा बारीक होतो. त्याच्यानंतर इथे 1 चमचा ठेचलेला लसूण टाकलेला आहे. 5-6 ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. तर हे देखील परतून घेऊया. तर कांदा जो आहे ना कंटिन्यू आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आहे, खाली लागता कामा नये. तर लसूण आणि कांदा देखील हळूहळू परतले जात आहेत. कलर चेंज झालेला आहे आणि हलकासा मऊपणा आल्याच्या नंतर आपल्याला मध्ये सुके मसाले टाकायचे आहे. हिंग टाकलेले आहे 2 चिमूट, पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, कलर छान येतो. 1 चमचा धनाजिरा पावडर टाकलेली आहे. 1.5 चमचा इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. कांदा लसूण मसाला इथे वापरला ना भाजीला चव जी आहे ना छान अशी येते. मी इथे काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे. जर तुम्हाला भाजी जास्त तिखट हवी असेल तर यामध्ये थोडीशी आपली रेग्युलरची तिखटवाली कुठली लाल तिखट वापरत असाल तर ते टाकू शकता. तर मसाले तेलावर चांगले असे परतून घेतल्याच्या नंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो, तो देखील एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे, तो ॲड केलेला आहे. आणि आता टोमॅटो आणि कांदा दोन्ही असे एकत्र मऊ होतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. टोमॅटो टाकल्याच्या नंतर लगेच इथे चवीपुरतं मीठ देखील टाकून घेऊया, म्हणजे टोमॅटो जे आहेत ना एकदम मऊसुद्धा असे शिजले जातील. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तर मिक्स केल्याच्या नंतर इथे एक कढईवर झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवर एक वाफ येतपर्यंत चांगलं असं हे शिजवून घेऊया. म्हणजे कांदा टोमॅटो जे आहेत ना आपल्याला एकदम मऊसुद्धा असे होतील इथपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकताय तेल सुटलेलं आहे आणि इथे बघितल्याच्या नंतर टोमॅटो जे आहेत ना पूर्णपणे गळालेले आहेत, म्हणजे व्यवस्थित असे शिजलेले आहेत किंवा चमच्याने असे थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जी परतून घेतलेली गवार आहे ना ती टाकायची आहेत. अशी गवार परतून घेतली म्हणजे शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला पाण्याचा जो वापर करायचा आहे ना तो गरम पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे भाजीचं जे टेम्परेचर आहे ना ते देखील मेंटेन राहतं, भाजी शिजते देखील आणि चवही चांगली राहते. तर इथे गरम पाणी वापरलेलं आहे. आता भाजीचा थिकनेस आपल्याला किती हवा आहे त्या पद्धतीने पाण्याचा वापर करायचा आहे. तर भाजी आपण परतून घेतलेली आहे त्याच्यामुळे फार वेळ शिजायला लागणार नाही. तरी पण लो फ्लेमवर आपण 8 ते 9 मिनिट शिजवून घ्यायची आहे, म्हणजे चांगली अशी भाजी शिजली जाईल. टोमॅटो आणि कांदा जो आहे ना तो जास्तीत जास्त गळाला जाईल. तर इथे पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवलेलं आहे. तर झाकण ठेवून कमीत कमी हे 10 मिनिट मी लो फ्लेमवर शिजवून घेतलेले आहे. त्यानंतर पाहू शकताय मस्त अशी उकळे आलेले आहे. कलर देखील भाजीचा छान दिसत आहे. शेंगा शिजलेल्या आहेत की हे नाही हे पाहूया. तर हातावर एखादी जाडसर शेंग घेऊन अशी बारीक करून पाहिलेली आहे, तर एकदम मऊ अशी होत आहे. शेंगा देखील परफेक्ट शिजत आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, अजून भाजीला चांगला थिकनेस यावा म्हणून एकदम बारीक वाटलेला शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो 1.5 चमचा टाकलेला आहे. चांगला असा थिकनेस येईल आणि चवही भाजीला चांगली येईल. तर एकदम पातळ नाही, थोडीशी असं घट्टसर सैलसर असलेली भाजी करायची आहे. या पद्धतीने चव अशी छान लागते भाजीची खायला. आणि मिक्स केल्याच्या नंतर
पुन्हा आपण झाकण ठेवून पुन्हा एक 3 ते 4 मिनिट हे शिजवून घेणार आहोत. त्याच्यामुळे शेंगदाण्याचं कूट देखील व्यवस्थित शिजला जाईल, भाजीला थिकनेस देखील एकदम व्यवस्थित असा येईल. तर याच्यामध्ये वरून टाकूया हिरवीगार कोथिंबीर, मिक्स करूया. मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला. तर तेलाचं प्रमाण जे आहे ना आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतात. फार तेलकट किंवा काही न खूप तेलकट अशा भाज्या लागतात. त्याला आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीत तेलाचं प्रमाण ठेवायचं आहे. तर भाजीचा थिकनेस हा एकदम परफेक्ट आलेला आहे. घाईच्या वेळी करायचं म्हटलं किंवा कधी असं वाटण वगैरे केलेलं नको वाटतं, तर फक्त कांदा, टोमॅटो आणि शेंगदाण्याचं कूट घालून ही भाजी चवीला एकदम मस्त अशी होते. घरी करून पहा. बनवायला एकदम सोपी आहे आणि चवीला देखील छान लागते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा अशी थोडीशी ओलसर असलेली भाजी टिफिनवर न्यायला देखील एकदम परफेक्ट अशी आहे. घरी करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.